BA द्वितीय वर्ष हिस्ट्री ऑफ इंडिया, पेपर क्रमांक 7वा, सेमिस्टर 4. मागच्या लेक्चरमध्ये आपण हर्षवर्धनकालीन गुप्तकालीन सामाजिक परिस्थिती बघितली. या लेक्चरमध्ये सांस्कृतिक जीवनामध्ये जैन व बौद्ध धर्माचा उदय कसा झाला व त्याला राजाश्रय कशा प्रकारे मिळाला ते बघू. इसवी सन पूर्व 6व्या शतकाचे भारताच्या धार्मिक इतिहासात महत्त्वाचे स्थान होते, कारण या शतकात धर्माच्या क्षेत्रात व्यापक प्रमाणात परिवर्तन झालेले दिसते. या परिवर्तनाचा समाजावर फार मोठा परिणाम पडला होता. या शतकातील धार्मिक परिवर्तनामुळेच या काळाला बौद्धिक आणि धार्मिक क्रांतीचे युगही मानले जाते. भारतातील या क्रांतीचे स्वरूप केवळ धार्मिक नव्हते, तर सामाजिक आणि सांस्कृतिकही होते. भारतातील या क्रांतीचे केंद्र मगध होते. या क्रांती काळात अनेक उपासना पंथांचीही निर्मिती झालेली दिसते. पंथाचे स्वरूप परस्परांना पूरक असे होते. इसवी सन पूर्व 6व्या शतकात झालेल्या धार्मिक क्रांतीचे कोणतेही एक वैशिष्ट्य असे कारण नव्हते. अनेक कारणांनी मिळून त्याला बदलाचे स्वरूप प्राप्त झालेले दिसते. या काळाच्या अगोदरपासूनच म्हणजे उपनिषद काळापासूनच तत्कालीन धार्मिक स्थितीमध्ये परिवर्तन आणण्याचे प्रयत्न सुरू झालेले होते. ब्राह्मण धर्मातील जातीप्रथेने विकृत स्वरूप धारण केलेले होते. त्यामुळे समाजामध्ये वेगवेगळ्या धार्मिक सिद्धांतांना अनुकूल अशी परिस्थिती निर्माण झाली होती. वेगवेगळ्या तत्त्वज्ञानांच्या आणि प्रचारकांच्या संघटना आपापल्या विचारांचा प्रसार करत होत्या. त्यामधून प्रतिगामी आणि पुरोगामी सुधारणावादी संघटनांच्या आचार धर्माचा त्यामध्ये समावेश झालेला होता. त्यांनी परंपरागत ब्राह्मण धर्माला विरोध केलेला दिसतो. त्यातूनच जैन आणि बौद्ध धर्माचा उदय ह्याच पार्श्वभूमीवर झालेला आपण बघू शकतो. यामध्ये धार्मिक क्रांतीची अनेक कारणे दिसून येतात. धर्मचिंतनाची स्वतंत्रता संपली होती. बहुदेवतावाद रूढ झालेला होता. उदारमतवादी दार्शनिकांनी याचा विरोध केला होता. वैदिक धर्म कर्मकांडामुळे आचरणास व समजण्यात क्लिष्ट झाला होता. ब्राह्मणांच्या नैतिक पतनामुळे त्यांना विवेकशील व्यक्तींनी विरोध केलेला दिसतो. वैदिक वाङ्मय व भाषा सामान्यांना न कळणारी होती. वर्णव्यवस्था ताठर झाली होती. शूद्रांचा खूप छळ चालू होता. गुणकर्माऐवजी जन्माधिष्ठात ठरवून जातींना महत्त्व आले होते. कर्म ही यज्ञविधी गहन, खर्चिक, कठीण बनले होते. लोखंड वापरामुळे गृहपतींचा नवा वर्ग जन्माला आला होता. यज्ञीय पशुवधास विरोध झालेला दिसतो. यामध्ये ब्राह्मणी वर्चस्व जास्त प्रमाणात वाढले होते. इसवी सन पूर्व 6व्या शतकातील वेगवेगळ्या धर्मसुधारकांनी ब्राह्मण धर्माच्या सिद्धांतावर आघात करून आपापल्या धर्माचा प्रचार करण्यास सुरुवात केली होती. या विद्वानांनी ब्राह्मण धर्माला संशोधित आणि संवर्धित केले आणि ते नवीन धर्माच्या उदयाला सहाय्यक बनले होते. या विद्वानांनी वेदावर विश्वास ठेवण्याचे नाकारले होते. वैदिककालीन यज्ञ व कर्मकांडाचा अस्वीकार करून संयम, अहिंसात्मक जीवन व नैतिक आचार या विचाराला मोक्षाचा मार्ग मानला गेला होता. या विद्वानात महावीर जैन आणि महात्मा गौतम बुद्ध हे प्रमुख होते. या व्यतिरिक्त बौद्ध ग्रंथात 6 आचार्यांची नावे आढळतात. ती म्हणजे पुरण-कश्यप, मंखलीपुत्र गोशाल, अजित केशकंबिलेन, पगुत कच्छायन, निघंटनाथपुत, संजय वेल्लतीपुत्र ही 6 जैन धर्म आचार्यांची नावे होती. यामध्ये इसवी सन पूर्व 6व्या शतकात झालेल्या क्रांतीचे प्रमुख वैशिष्ट्य. या क्रांतीने स्वतंत्र विचारसरणी आणि संशोधकांची भावना प्रबळ बनवली होती. लोक जागृत आणि जिज्ञासू तर्कशील होऊ लागले होते. या क्रांतीचे एक वैशिष्ट्य असे होते की या क्रांतीअंतर्गत जेवढ्या धार्मिक विद्वानांचा जन्म झाला ते सर्व उत्तर पूर्व भारतामधील गणराज्यातील होते. या क्रांतीचा परिणाम असा झाला की अनेक संप्रदायांचा यामध्ये उदय झाला.
यांना वेगवेगळ्या राजांनी राजाश्रय दिला होता. या क्रांतीने ब्राह्मण क्षत्रिय संघर्षाचे स्वरूप स्पष्ट झाले होते. या क्रांतीचे प्राचीन धर्मावर मोठ्या प्रमाणात आघात झालेला दिसतो. या क्रांतीनंतरच बौद्ध आणि जैन धर्माचा प्रसार आणि प्रचार झाला होता. जैन धर्मात जिनाला परमपूज्य मानणारा धर्म म्हणजे जैन धर्म. दुसरा असा अर्थ की जिनाने ज्या धर्माचे कथन केले किंवा ज्याचा उपदेश दिला तो धर्म म्हणजे जैन धर्म. ज्याने समस्त इंद्रिये व अज्ञान यावर विजय प्राप्त करून सम्यक ज्ञान प्राप्त करून घेतले तो जैन. जैन धर्मात केवळ अवस्थेत पोचलेल्या व्यक्तींना जैन म्हणतात. जो राग, द्वेष, मोहरूप अंतर्गत शत्रूंना जिंकतो तो म्हणजे जैन. वर्धमानाला या विकारावर विजय प्राप्त झाला म्हणून त्यांना महावीर मानले जाते. सामान्यतः जैनांमध्ये असे 24 तीर्थंकर झाल्याचे मानतात. जैन धर्म खूप प्राचीन मानला गेला आहे. काही विद्वान धर्माचा संबंध सिंधू संस्कृतीमधील पशुपती किंवा योग मूर्ती यांच्याबरोबरही जोडतात. ते जैन धर्माची परंपरा विकास सिंधू संस्कृतीशी जोडतात. ते जैन धर्माचा प्रादुर्भाव आणि विकास आर्यांच्या धार्मिक विचारप्रणालीचा मानतात. काही विद्वान जैन धर्माचा उदय ऋग्वेद काळात झाला असेही मानतात. ते ऋग्वेदातील केशी सूक्तात वर्णिलेल्या तपस्वी आणि शमनांचा संबंध जैन धर्माशी जोडलेला दिसतो. आर्यांच्या वैदिक साहित्यामध्ये जैन तीर्थंकरांची नावेही आहेत. ऋग्वेदाच्या मंत्रामध्ये जैन धर्माचे प्रथम तीर्थंकर ऋषभदेवांचा उल्लेख आलेला दिसतो. अशा प्रकारे यजुर्वेद आणि गोपद ब्राह्मणात स्वयंभू कश्यपाचे वर्णन केलेले आहे आणि तसेच ऋषभदेवाच्या कथातूनही वर्णन आढळते. यामध्ये ऋषभदेवाला ब्राह्मण धर्मातील नारायण किंवा विष्णूंचा अवतार असे म्हटले गेले आहे. तसेच श्रीमद भागवतमध्येही ऋषभदेवाचा उल्लेख सापडतो. ऋषभदेवाशिवाय अजितनाथ, अरिष्टनेमी सुद्धा जैन धर्मांचे तीर्थंकर होते. यजुर्वेदामध्ये अजितनाथ तीर्थंकरांचा उल्लेख केलेला आहे. जैन धर्म तीर्थंकर धर्म आहे. तीर्थ म्हणजे धर्म, धर्मांचे प्रकटीकरण, परिवर्तन करणारे महापुरुष म्हणजेच तीर्थंकर होते. ज्यामुळे संसार सागरात त्यांना जैन धर्माचा स्वीकार करून तरता येत होते. त्यातही तीर्थंकर म्हणतात. देवाहूनही श्रेष्ठ असा जो केवळ ज्ञानीसंत म्हणजे तीर्थंकर होतो. जिन, अर्थ, सर्वज्ञ, वितराग, केवली या संन्यासी जीवन मुक्त महापुरुषांचे वर्णन केले आहे. विविध जन्मात प्रगती साधित मानव जन्मात ज्यांनी सर्वश्रेष्ठ ज्ञान प्राप्त केले व पूर्णतः संपादन केले ते म्हणजे जैन. नदी सागर पार करून जाण्यास जेथे उतार असतो ती जागा म्हणजे तीर्थ. तीर्थ उत्पन्न करणारा तो तीर्थंकर होय. अशा रीतीने तीर्थंकर या शब्दाचे विविध अर्थ असले तरी धर्माचे निरूपण करणारा सर्वसंग परित्याग करून ज्याने शरीर, मन, इंद्रिय, वाणी यांना जिंकले आहे तो तीर्थंकर म्हणजे जैन. ज्याच्या उपदेशाप्रमाणे आचरण करणारे ते जैन अशा संदर्भात आपल्याला घेता येतो. जैन धर्मात 24 तीर्थंकर होऊन गेल्याची माहिती मिळते. ते 24 तीर्थंकर म्हणजे ऋषभदेव, अजित, संभव, अभिनंदन, सुगती, पद्मप्रभ, सुपार्श, चंद्रप्रभ, सुविधी किंवा पुष्पदंत, शीतल, श्रेयास, वासुपूज्य, विमल, अनंतजित, धर्म, शांतीनाथ, कुंथुनाथ, अरनाथ, मल्लीनाथ, श्रुवत, सेमेनाथ, नेमी किंवा अरिष्टनेमी, पार्श्वनाथ व महावीर. जैन धर्मानुसार ग्रंथानुसार तीर्थंकरांच्या धर्मदेशाशी निगडीत अशी अद्भुत रम्य समवर्षणाची कल्पना मांडलेली आहे. सामान्यांचा आदर्शही यामध्ये गरजेचा असतो. लोकोत्तर महात्म्याची चरित्रे लोकांना सन्मार्गाची व नैतिकतेची प्रेरणा देतात. सदाचाराची प्रेरणा अंतःकरणात निर्माण झाल्यास समाजाचे व्यवस्थापन होते. तीर्थंकराच्या आदर्शामुळेच ही प्रेरणा
होऊ शकते व अनौपचारिक सामाजिक नियंत्रणाचे उद्दिष्टही पूर्ण होते. या दृष्टीने विचार केल्यास या तीर्थंकराच्या संकल्पनेला अतिशय महत्त्वाचे स्थान होते. प्रचलित ब्राह्मण धर्मातील देववाद, यज्ञयाग, जातीव्यवस्था, उच्च-नीचता, स्पृश्य-अस्पृश्य नाकारून प्रत्येकास त्यांनी जप, इंद्रिय नियंत्रणाची मोक्षप्राप्ती जैन धर्माने मान्य केलेली दिसते. त्यांची 4 तत्त्वे होती: अहिंसा, सत्य, आस्थेय, अपरिग्रह. त्यांनी उत्तर प्रदेश, बिहार व बंगालमध्ये धर्मप्रचार केलेला दिसतो. भिक्षू-भिक्षुणी धर्मप्रसारक असून त्यांचे संघ होते. 8 गणधर संघ व्यवस्था चालवत. महावीरांना पार्श्वनाथाचे 400 अनुयायी तुगेया या ठिकाणी भेटले होते. भगवान महावीर हे जैन धर्मातील शेवटचे तीर्थंकर होते. त्यांच्या बाबतीत अनेक ऐतिहासिक पुरावे उपलब्ध आहेत. बौद्ध धर्मात महावीरांचा उल्लेख निर्घट किंवा निघट नाथपूत म्हणून केलेला आहे. निघट ही जैन साधूंना दिलेली संज्ञा होती. वज्जी गणराजाची राजधानी वैशाली येथे महावीर वर्धमान यांचा जन्म झालेला दिसतो. त्यांचे पिता सिद्धार्थ हे क्षत्रियातील ज्ञात आणि ज्ञातृत या कुलाचे प्रमुख होते. त्यांची माता लिच्छवी कुळातील एक प्रमुख पुरुषचेटक यांची बहीण असून तिचे नाव प्रियकरणी होते. मातापित्यांची त्यांचे नाव वर्धमान असे ठेवले होते. महावीरांचा विवाह यशोदा ईशाशी झालेला दिसतो व त्यांना अनुजा नावाची मुलगी झाली होती. वर्धमान 36 वर्षाचे असताना त्यांच्या मातापित्याचा मृत्यू झाला व त्यांचे वडील बंधू नंदीवर्धन यांच्या हातात कुटुंबाचे सर्व अधिकार आले होते. त्यानंतर महावीरांनी आपले वडील बंधू व कुटुंबातील इतर वडीलधारी मंडळी यांची आज्ञा घेऊन जैन धर्माच्या विधीनुसार दीक्षा घेतली. त्यानंतर त्यांनी 12 वर्ष खडतर तपश्चर्येचे जीवन व्यतीत केले. नंतर त्यांनी वस्त्राचाही त्याग करून अखेर त्यांना केवळ ज्ञानाची प्राप्ती झाली होती. त्यांना महावीर ही उपाधी वयाच्या 42व्या वर्षी प्राप्त झाली. वीर किंवा महावीर ही मुळात उपाधी होती, परंतु तिचे पुढे नाव म्हणून उपयोगात आणली गेली. वयाच्या 72व्या वर्षी महावीर पावा येथे मृत्यू पावले होते. हा काळ दिगंबर पंथीयांनुसार इसवी सन पूर्व 467 ते इसवी सन पूर्व 480 असा येतो, तर श्वेतांबर पंथीयांनी महावीरांच्या मृत्यूचा काळ इसवी सन पूर्व 527 हा मानलेला आहे. तेव्हापासून ते वर्धमान या त्यांच्या मूळ नावाऐवजी महावीर या उपाधी नावानेच ओळखले जात होते. ते बऱ्याच ठिकाणी धर्मप्रसार करीत फिरले. त्यांनी आपला बराच काळ मगध आणि अंग या प्रदेशात व्यतीत केलेला होता. बौद्ध तत्त्वज्ञानाप्रमाणे जैन तत्त्वज्ञानातही वेद प्रामाण्य मानत नव्हते, त्यामुळे ते अवैदिक मानले जायचे. या जैन तत्त्वज्ञानाला किंवा दर्शनाला अर्थ, प्रवचन, जैन शासक, स्ताद्वाद, अनेकावाद अशी अनेक नावे दिलेली आहेत. जैन दर्शनात 9 तत्त्वे महत्त्वाची होती. जीव, अजीव, पुण्य, पाप, आस्त्रव, संवर, निर्जरा, बंध, मोक्ष ही 9 तत्त्वे महत्त्वाची होती. मोक्ष म्हणजे सकल कर्माचा क्षय. ज्ञान प्राप्त झाल्यावरच अशा कर्माचा क्षय होऊ शकतो. पोहनीय कर्माचा क्षय झाल्यावर ज्ञानावर, दर्शनावर, अंतराय या कर्माचा क्षय होतो. हे झाल्यावर केवळ ज्ञान प्राप्त होते. त्यानंतर वेदनीय आयुष्य कर्म, नाम, गोत्र या कर्माचा क्षय होऊ शकतो. मोक्ष या तत्वात सकल कर्मापासून मुक्ती अभिप्रेत आहे. जैन धर्माचे मुख्य तत्व असे की आत्मा पार्थिवाच्या बंधनात असतो. या बंधनाचे स्वरूप बदलत असते, परंतु आत्मा पदार्थाने बांधलेला असतो हे निश्चित केल्या गेले. या संबंधांमुळे पुन्हा संबंध निर्माण होतात व पुन्हा संबंध निर्माण होणार नाही अशी व्यवस्था केल्याशिवाय हे चक्र थांबत नाही. आत्मा हा कर्माने बद्ध असतो. जेव्हा आत्मा काही करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा कर्म त्याला चिटकते. एखादी औषधाची गोळी ज्याप्रमाणे शरीरावर विविध परिणाम करते, त्याचप्रमाणे कर्म विविध शरीरावर आपल्या किंवा आत्म्यावर परिणाम करताना दिसतात. कर्मपदार्थांच्या स्वरूपावर कर्मांचे 8 प्रकार व 148 उपप्रकार पाडलेले दिसतात.
कर्माच्या 8 मूळ प्रवृत्ती यामध्ये सांगितलेल्या आहेत. त्यामध्ये ज्ञानावर्णीय, दर्शावर्णीय, वेदनीय, मोहनीय, आयुष्य, प्रकृती, पुनर्जन्म निर्माण करण्याची प्रकृती, नाम, वेगवेगळी नावे निर्माण करण्याची प्रवृत्ती, गोत्र, अंतराय, ही 8 मूळ प्रवृत्त्या होत्या. त्यामध्ये जन्ममृत्यूच्या चक्रापासून मुक्त हे इतर धर्मांप्रमाणे जैन धर्मानेही आपले ध्येय मानले होते. या ध्येयाकडे जाणारा निश्चित मार्ग जैन धर्माने सांगितलेला आहे. सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान व सम्यक चरित्र हा रत्नत्रयीचा मार्ग जैन धर्माने सांगितलेला आहे. सम्यक श्रद्धा, सम्यक ज्ञान, सम्यक आचरण त्यांना त्रिरत्ने म्हटले जात होते. हे 3 वेगवेगळे मार्ग नसून एकाच मार्गाचे 3 घटक होते. या 3ही घटकांचा जैन धर्माने सारखेच महत्त्व दिलेले आढळते.